लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावात चोरट्यांनी मंदिरांनाच लक्ष केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सार्वजनिक पारावर असलेल्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिर आणि श्री दंडा मारुती मंदिरात पहाटे दरवाजे तोडून चोरी करण्यात आली असून मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लांबवली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा चौकात असलेल्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिरात सोमवारी मध्यरात्री सुमारे 2:45 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाचा स्टीलचा गज तोडून आत प्रवेश केला। गणपती मूर्ती समोरील सुमारे 1,90,000 रुपये किमतीचा 900 ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील नोटा व नाणी चोरट्याने लंपास केल्याचे उघड झाले आहे। याच परिसरातील श्री दंडा मारुती मंदिरातही चोरी करण्यात आली आहे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना चोरट्यांनी संधी साधत मूर्ती समोरील दानपेटीचे कुलूप तोडून रोकड लांबवली। एकाच रात्री 2 मंदिरांना लक्ष्य केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या चोरी प्रकरणी अधिक माहिती देवळाली गाव पंच कमिटीचे सदस्य सूर्यकांत लवटे यांनी दिली आहे। देवळाली गाव सार्वजनिक पार्क सूर्यमुखी गणपती मंदिर या ठिकाणी रात्री पहाटे 3-3:30च्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून या ठिकाणून चांदीचा मुकुट आणि गल्ल्यातली रोख रक्कम ही घेऊन पसार झाला आहे। हा चोरी करण्याचा मागच्या टायमाला सुद्धा अशी दानपेटी फोडून त्यातली रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला। आत्ता इथं तेच झालं, दरवाजा तोडून या ठिकाणी जवळजवळ 1 किलो चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम अशी घेऊन चोरटा या ठिकाणून फरार झालेला आहे। तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला तर त्यांनी लवकरात लवकर शोध लावून, कारण की आज देवळाली गावात जवळजवळ दंडा मारुती असन, अजून 2 रिक्षा असन, 1 गाडी असन, अशा वाहनांची सुद्धा त्या चोरट्यांनी किंवा अज्ञात माणसांनी त्या ठिकाणी ते फोडलेलं आहे, त्याची सुद्धा चौकशी व्हा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो। चोरट्यांनी चोरी करण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या एका रिक्षाच्या डिक्कीतून जॅक उचलण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी सळई वापरल्याचेही तपासात समोर आले आहे। मंगळवारी सकाळी पुजारी आणि भाविक नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी आले असता दोन्ही मंदिरांमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी देवळाली गाव पंच कमिटीचे अध्यक्ष शिवाजी लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।